पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार, भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार। दिल्लीकरांना जेवढं लुटलं ते परत करावं लागेल। विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा। दिल्ली आपदामुक्त झाली, विकासाच्या माध्यमातून विजयाचे ऋण फेडू। दिल्लीतील मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन। 27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत भाजपचं कमळ फुललं। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 4089 मतांनी पराभव। भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर। दिल्लीत 12 वर्षांपासूनचा केजरीवालांचा अवैध गड भाजपनं भेदला। भाजपचे परवेश वर्मा दिल्लीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची शक्यता। दिल्लीतील पराभव स्वीकारत अरविंद केजरीवालांकडून भाजपला शुभेच्छा। मजबूत विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करणार, अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। आपच्या विजयी उमेदवारांचंही केलं अभिनंदन। दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सुपडा साफ। सलग तिसऱ्या निवडणुकीत दिल्ली काँग्रेसला एकही जागा नाही। काँग्रेसची दिल्ली विधानसभेत शून्याची डबल हॅट्रिक। काँग्रेस स्वतःला पराजयाचं गोल्ड मेडल देत फिरतंय। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त। एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। इंडिया आघाडीत सर्व खुर्चीसाठी एकत्र, स्वार्थी भावनेने एकत्र आलेले कधीही जिंकू शकत नाही। दिल्लीतील आप आणि काँग्रेसच्या पराभवावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। राहुल गांधी दुसरे मुन्नाभाई MBBS आहेत। त्यांना पराभवाचं चिंतन करायचं नाही, ते फक्त कारण शोधत असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। 10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजन साळवींना फोन। शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला, सूत्रांची माहिती। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक। 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा। पश्चिम रेल्वेवरील 13 तासांचा रात्रकालीन मेगा ब्लॉक सुरू। मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड स्टेशन दरम्यान जुन्या पुलाचे गर्डर बसवण्यासाठी ब्लॉक। सकाळी 11 पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार।